tangent and normal to the curve at given point on it. सर्वात पहिल्यांदा इथे आपल्याला काय दिलेले आहे, प्रत्येक ठिकाणी पॉइंट हे मेन्शन केलेले आहेत. मग आता इथे आपल्याला काय बघण्याची गरज आहे, तर इथे आपल्याला आता फक्त पॉइंट जर दिलेले आहेत तर आपल्याला फक्त स्लोप ऑफ टँजेंट आणि स्लोप ऑफ नॉर्मल फाइंड करायची गरज आहे. मग आता हे प्रॉब्लेम जर तुम्ही चांगले ऑब्झर्व केले तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की तुमची जी कर्व आहे ते y इज इक्वल टू समथिंग अशा फॉर्मॅटमध्ये दिलेली नाहीये. याचा अर्थ हे कोण आहेत, हे आहे, त्याचा अर्थ हे आहेत इम्प्लिसिट फंक्शन. म्हणजे x आणि y यांच्या टर्म्स कशा दिलेल्या आहेत, तुम्हाला मिक्स दिलेल्या आहेत, त्यातनं y तुम्हाला सेपरेट करता येत नाहीये. मग अशा केसमध्ये तर आपल्याला माहिती आहे काय करायचं, इम्प्लिसिट फंक्शन असेल त्याला y म्हणायचं नाही, डायरेक्ट काय करायचं डिफरन्शिएट. त्यातला फर्स्ट आणि सेकंड जो प्रॉब्लेम आहे तो तुम्ही होमवर्कला करायचा आहे. थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ मी तुम्हाला सोडून देतोय, त्यातला थर्ड आणि फोर्थ डिटेल देणार आहे. फिफ्थ नंबरचा काय करणार आहे मी हाफ करणार आहे, बाकीचा पार्ट तुम्ही करायचा आहे. बघा चला लक्ष द्या सर्वांनी. थर्ड नंबरचा प्रॉब्लेम घेतो. काय म्हणणार, वी हॅव, चला बोला काय आपल्याकडे, x स्क्वेअर मायनस √3 इंटू xy प्लस 2y स्क्वेअर इज इक्वल टू 5. हा मी सोडून दिला म्हणजे फर्स्ट आणि सेकंड तुम्हाला ऑटोमॅटिकली जमणार आहेत. मग आता काय करणार, याला सरळ डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट केला तर x स्क्वेअर ड्यू टू किती 2x मायनस √3 कॉन्स्टंट तसाच x इंटू y. दोन फंक्शनचं काय मल्टिप्लिकेशन, काय वापरणार प्रोडक्ट रूल. पहिला तसाच y चा डेरिव्हेटिव्ह dy/dx प्लस दुसरा तसाच y x डेरिव्हेटिव्ह 1 प्लस 2 y स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह किती 2y इंटू dy/dx इज इक्वल टू 5 चा डेरिव्हेटिव्ह किती 0. मग आता काय 2x मायनस √3x dy/dx मायनस √3y प्लस 4y dy/dx इज इक्वल टू 0. dy/dx च्या टर्म एकत्र घेतल्या, dy/dx इंटू काय आलं इथे राहिला 4y, इथे काय राहिलं मायनस √3x. ही टर्म तिकडे गेली प्लस, ही टर्म तिकडे गेली मायनस √3y मायनस 2x. हा तिकडे जाऊन काय होईल डिवाइड. देअरफॉर dy/dx इज इक्वल टू √3y मायनस 2x अपॉन 4y मायनस √3x. मग आता काय करणार, इथे केअरफुली लक्ष द्या. आता काय करायचं तुम्हाला, हे झालं डेरिव्हेटिव्ह. मग आपल्याला माहिती आहे dy/dx म्हणजे स्लोप ऑफ टँजेंट, पण कुठे दिलेल्या पॉइंटला. मी इथे म्हणणार देअरफॉर dy/dx ॲट x1 y1. मग इथे व्हॅल्यू टाकतो √3. इथे म्हणा वाटलं असतं x1 y1, काय x1 y1 च्या व्हॅल्यू √3 आणि 2. याचा अर्थ काय, x ची व्हॅल्यू आहे √3, y ची व्हॅल्यू आहे 2. मग x ची व्हॅल्यू टाकली √3, y ची व्हॅल्यू 2 इंटू 2 मायनस 2 इंटू √3 अपॉन 4 इंटू 2 मायनस √3 इंटू √3. हे काय झालं 2√3 मायनस 2√3 म्हणजे 0. 0 अपॉन काही आलं असतं तर काय आलं असतं 0. म्हणजे काय आलं देअरफॉर m dy/dx म्हणजे कोण असतो स्लोप ऑफ टँजेंट. देअरफॉर स्लोप ऑफ टँजेंट इज इक्वल टू m इज इक्वल टू 0. देअरफॉर इक्वेशन ऑफ टँजेंट, चला बोला काय इक्वेशन ऑफ टँजेंट ॲट x1 y1 इज, काय इक्वेशन ऑफ टँजेंट y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x1. y मायनस y1 किती आहे 2, m किती 0, x मायनस x1, x1 किती आहे √3. केअरफुली लक्ष द्या, व्हॅल्यू प्रॉपरली पुट करा. मग आता काय होईल y मायनस 2 इज इक्वल टू 0 इम्प्लाइज, हे झालं तुमचं दिस इज रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ टँजेंट. दिस इज रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ टँजेंट. मग आता केअरफुली लक्ष द्या, टँजेंटचा स्लोप किती आला 0, त्याला काय असणार आहे नॉर्मल परपेंडिक्युलर. मग जर टँजेंटचा स्लोप 0 आला तर इक्वेशन ऑफ टँजेंट काय आलं y कोऑर्डिनेट. आता काय होईल देअरफॉर स्लोप ऑफ नॉर्मल इज इन्फानाइट and passing through √3 2. Therefore, equation of normal is x is equal to x1. लक्षात घ्या, स्लोप जर 0 आला तर काय येतं इक्वेशन y is equal to y1.
स्लोप इन्फानाइट आला तर इक्वेशन काय असतं x इज इक्वल टू x1. सो x इज इक्वल टू x1, x मायनस x1 किती आहे √3. सो x इज इक्वल टू √3, देअरफॉर x मायनस √3 इज इक्वल टू 0. हे काय झालं तुमचं इक्वेशन ऑफ नॉर्मल. दिस इज रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ नॉर्मल. आले लक्षामध्ये. आता बघा सेम टाईपचा प्रॉब्लेम कोणता 4th नंबरचा प्रॉब्लेम मी तुम्हाला इथे सोडून देतोय. काय दिलं बघा 4th. वी हॅव सेम स्टेप्स सेम प्रोसेस आपण काय करणार आहोत फॉलो करणार आहोत. वी हॅव आता हे सुद्धा कसं इम्प्लिसिट फंक्शन आहे 2xy प्लस पाय साइन ऑफ y इज इक्वल टू 2π. सरळ काय म्हटलं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग 2 कॉन्स्टंट तसाच इथं दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन पहिला तसाच y चा डेरिव्हेटिव्ह dy/dx प्लस दुसरा तसाच y x चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस पाय कॉन्स्टंट तसाच साइन ऑफ समथिंग चा डेरिव्हेटिव्ह cos ऑफ समथिंग इनटू समथिंग चा डेरिव्हेटिव्ह dy/dx इज इक्वल टू 0. म्हणजे किती 2x dy/dx प्लस 2y प्लस पाय cos ऑफ y इंटू dy/dx इज इक्वल टू 0. मग आता काय होईल देअरफॉर dy/dx कॉमन घेतला इथे करायला 2x इथे करायला प्लस पाय cos ऑफ y हा तिकडे मायनस होईल इज इक्वल टू मायनस 2y हा डिवाइड होईल. देअरफॉर dy/dx इज इक्वल टू मायनस 2y अपॉन 2x प्लस पाय cos ऑफ y. आता हे झाला dy/dx म्हणजे स्लोप ऑफ टँजेंट. सो dy/dx at x1 y1 इज इक्वल टू m इज इक्वल टू इथं म्हणू शकता तुम्ही x1 y1 काय दिले तुम्हाला पॉइंट 1 π/2 म्हणजे x ची व्हॅल्यू 1 आहे y ची व्हॅल्यू π/2 आहे मायनस 2 इंटू π/2 डिवायडेड बाय 2x इंटू 1 प्लस पाय इंटू cos ऑफ π/2 2 कॅन्सल म्हणजे किती आलं मायनस पाय अपॉन 2 प्लस cos π/2 म्हणजे 0 पाय इंटू 0 म्हणजे 0 म्हणजे किती आलं मायनस π/2. देअरफॉर स्लोप ऑफ टँजेंट किती आला तुमचा मायनस π/2. लक्ष द्या केअरफुली. देअरफॉर इक्वेशन ऑफ टँजेंट आता आपल्याला पॉइंट माहिती आहे स्लोप माहिती आहे स्लोप पॉइंट फॉर्म वापरला इक्वेशन ऑफ टँजेंट काय येईल y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x1 व्हॅल्यू पुट केली y मायनस y1 किती आहे π/2 इज इक्वल टू स्लोप किती आला मायनस π/2 इंटू x मायनस x1 म्हणजे किती 1 क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं किंवा थ्रूआउट 2 न मल्टिप्लाय केलं तर किती येईल 2y मायनस पाय इज इक्वल टू मायनस पाय इंटू x मायनस 1. सो 2y मायनस पाय इज इक्वल टू मायनस पाय एक्स प्लस पाय सगळे इकडे आणलं तर किती येईल पाय एक्स प्लस 2y हा इकडे आणला मायनस 2π इज इक्वल टू 0. दिस इज रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ टँजेंट. रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ टँजेंट. आता काय करायचं नॉर्मल. नाऊ स्लोप ऑफ नॉर्मल काय असतो स्लोप ऑफ नॉर्मल निगेटिव्ह रेसिप्रोकल ऑफ स्लोप ऑफ टँजेंट. देअरफॉर m डॅश इज इक्वल टू मायनस 1 अपॉन m ची व्हॅल्यू किती आलेली आहे मायनस π/2 मायनस मायनस प्लस झाला म्हणजे 2 अपॉन पाय. देअरफॉर इक्वेशन ऑफ नॉर्मल. चला काही इक्वेशन ऑफ नॉर्मल y मायनस y1 इज इक्वल टू m डॅश इंटू x मायनस x1 y मायनस y1 किती आहे π/2 इज इक्वल m किती आहे 2 अपॉन पाय इंटू x मायनस x1 किती आहे 1 थ्रूआउट 2 ने मल्टिप्लाय केलं 2y मायनस पाय इज इक्वल टू 4 अपॉन पाय इंटू x मायनस 1 पाय ने मल्टिप्लाय केलं 2πy मायनस पाय स्क्वेअर इज इक्वल टू 4x मायनस 4 हे सगळं तिकडे नेलं. देअरफॉर 4x मायनस 2πy प्लस पाय स्क्वेअर मायनस 4 इज इक्वल टू 0. दिस इज रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ नॉर्मल. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचे आहेत प्रॉब्लेम सोडवायचे आहेत. आता लास्ट प्रॉब्लेम जो आहे तो बघा. तुम्हाला काय दिलंय त्याकडे चांगलं लक्ष द्या. तुम्हाला काय दिलं इथं पॉइंट दिलेला आहे. पॉइंट दिला म्हणजेच काय दिलं x1 y1 दिलेला आहे. मग इथे म्हणणार वी हॅव काय तुमच्याकडे चला बोला
x into sin 2y इज इक्वल टू y into sin 2x. मग याला सरळ काय करायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. पहिला तसाच x sin 2y चा डेरिव्हेटिव्ह काय आलं, cos 2y into 2y चा डेरिव्हेटिव्ह 2 into dy by dx प्लस दुसरा तसाच sin 2y x चा डेरिव्हेटिव्ह 1 इज इक्वल टू, इथं प्रोडक्ट लावा ना, पहिला तसाच sin 2x डेरिव्हेटिव्ह काय आलं, cos 2x into 2x डेरिव्हेटिव्ह 2 प्लस दुसरा तसाच sin 2x y चा डेरिव्हेटिव्ह किती आलं, dy by dx. dy by dx च्या मी एकत्र आणल्या म्हणजे किती, 2x into cos of 2y dy by dx मायनस sin 2x into dy by dx is equal to 2y cos of 2x मायनस sin 2y. मग dy by dx कॉमन घेतला, आतमध्ये काय राहिलं, 2x cos of 2y minus sin 2x is equal to 2y cos of 2x minus sin of 2y. हाती जाऊन डिवाइड झाला, therefore dy by dx किती आलं तुमचं, 2y cos of 2x minus sin of 2y divided by 2x cos of 2y minus sin of 2x. आपल्याला माहिती आहे dy by dx म्हणजे काय असतं, स्लोप ऑफ टँजेंट. मग dy by dx पॉइंट आपल्याला दिलेला आहे, काय पॉइंट, x1 y1 पाय बाय 4 आणि पाय बाय 2. मग काय करणार, therefore m म्हणजे स्लोप ऑफ टँजेंट म्हणजेच काय, dy by dx at x1 y1 टाकलं तर किती येईल, 2 पायची व्हॅल्यू किती, पाय बाय 2 into cos of 2 into x व्हॅल्यू किती, पाय बाय 4 मायनस sin of 2 पाय बाय 2 डिवाइडेड बाय 2x किती आहे, पाय बाय 4 into cos of 2 पाय बाय 2 मायनस sin of 2 पाय बाय 4. मग आपल्याला माहिती इथं 2 2 कॅन्सल झालं, cos पाय बाय 2 म्हणजे किती, 0, cos पाय बाय 2 सॉरी 2 2 कॅन्सल होईल, पळायला पाय बाय 2 cos पाय बाय 2 0 0 into समथिंग 0 sin 2 2 कॅन्सल, sin पाय 0 0 अपॉन समथिंग म्हणजे किती आला, 0. सो स्लोप ऑफ टँजेंट इज 0. मग आता तुम्हाला सोपं आहे, जर स्लोप ऑफ टँजेंट 0 आला तर इक्वेशन ऑफ टँजेंट काय येतं, y इज इक्वल टू y1. म्हणजे इक्वेशन ऑफ टँजेंट काय नाही, y इज इक्वल टू y1. y1 कोण आहे, पाय बाय 2. आणि जर टँजेंटचा स्लोप 0 आहे तर नॉर्मलचा स्लोप किती येणार आहे, इन्फानाइट. मग नॉर्मलचं इक्वेशन काय येईल, x इज इक्वल टू x1. आले लक्षामध्ये. अशा पद्धतीने तुम्ही फक्त तुम्हाला आता खाली स्लोप ऑफ टँजेंट माहिती आहे, याच्यावरून स्लोप ऑफ नॉर्मल मेन्शन करायचं. याच्या आधीच प्रॉब्लेम मध्ये आपलं झालं होतं, तर लगेच तुम्हाला टँजेंट नॉर्मलचे स्लोप भेटले. जर टँजेंटचा स्लोप 0 आला तर इक्वेशन काय येणार आहे, y इज इक्वल टू y1. स्लोप इन्फिनिटी येत असेल इक्वेशन काय येतं, x इज इक्वल टू x1. हे चांगलं लक्षात ठेवा. ज्याचा स्लोप 0 त्याचं इक्वेशन येतं y इज इक्वल टू y1. ज्याचा स्लोप इन्फिनिटी त्याचं इक्वेशन येतं x इज इक्वल टू x1. या ट्रिक सर्वांना माहिती आहेत, नसेल तर या ट्रिक चांगल्या लक्षात घ्या. ओके, चला बघा आता इथे परत सेम क्वेश्चन आहे. फाइंड द इक्वेशन ऑफ टँजेंट अँड नॉर्मल टू द कर्व ॲट गिवन पॉइंट ऑन इट. पण आता प्रॉब्लेम नीट बघा, सरळ सरळ y इज इक्वल टू दिलेला नाहीये, x आणि y मध्ये मिक्सिंग पण नाहीये. तर x इन टर्म्स ऑफ थीटा, y इन टर्म्स ऑफ थीटा, x sin थीटा, y इज इक्वल टू cos 2 थीटा, x इन टर्म्स ऑफ t, y इन टर्म्स ऑफ t. म्हणजे थोडक्यात तुम्हाला पहिल्या लक्षात आलं असेल की हे काय आहे, तर तुम्हाला x आणि y हे पॅरामेट्रिक फॉर्म मध्ये दिलेले. तुम्हाला माहिती आहे की स्लोप ऑफ टँजेंट मीन्स व्हॉट, dy बाय dx. म्हणजे तुम्हाला जरी x आणि y पॅरामेट्रिक फॉर्म मध्ये दिलेले असेल तर तुम्हाला पॅरामेट्रिक रूलचा वापर करून dy बाय dx फाइंड करावे लागणार आहेत. इंडिकेटेड पॉइंट पण तुम्हाला दिलेला आहे, पॅरामीटरची व्हॅल्यू दिलेली आहे, पॉइंट दिलेले नाहीत. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, इक्वेशन ऑफ टँजेंट अँड नॉर्मल फाइंड करण्यासाठी फक्त दोनच गोष्टी गरजेच्या आहेत. पहिली गोष्ट तुम्हाला स्लोप माहित पाहिजे आणि दुसरी गोष्ट तुम्हाला पॉइंट माहित पाहिजे. इथं पॉइंट दिलेला नाहीये तर पॅरामीटर दिलेला आहे, म्हणून सर्वात आधी तुम्ही काय फाइंड करणार, पॉइंट फाइंड करणार. मग काय म्हणणार, एच theta is equal to pi by 4 and x is equal to 2 sin cube theta and y is equal to 3 cos cube theta. मग थीटा व्हॅल्यू तर पुट केली तर काय येईल, therefore x is equal to 2 sin cube of pi by 4 and y is equal to 3 cos cube of pi by 4.
आपल्याला माहिती आहे sin π/4 म्हणजे 1/√2, cos π/4 म्हणजे 1/√2, म्हणजे किती x इज इक्वल टू 2 1/√2 चा क्यूब, y इज इक्वल टू 3 इंटू 1/√2 चा क्यूब, म्हणजे किती 2/2√2, y इज इक्वल टू 3/2√2. कॅन्सल झाले. तर तुम्हाला काय ठरते यार, 4 पॉइंट x1 y1 इज इक्वल टू 1/√2 3/2√2. हा झाला तुमचा पॉइंट. मग आता काय करणार, पॉइंट भेटला, आता स्लोप काढायचा. मग काय करणार, x इज इक्वल टू 2 sin क्यूब थिटा अँड y इज इक्वल टू 3 cos क्यूब थिटा. इथे काय म्हणतो, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा. लक्षात घ्या, पॅरामेट्रिक फॉर्म वापरतोय. Therefore dx upon d theta is equal to 2 constant as I power derivative 3 sin square theta into sin theta derivative cos theta. आणि dy by d theta हा 3 कॉन्स्टंट असतात, आधी पॉवरचा डेरिव्हेटिव्ह 3 cos square theta into cos चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin theta. मग काय भेटेल तुम्हाला, Therefore by parametric rule, चला बोला काय पॅरामेट्रिक रूल. पॅरामेट्रिक रूलचा काय केलाय वापर, म्हणजे किती dy by dx इज इक्वल टू dy by d theta अपॉन dx by d theta. काय dy by d theta व्हॅल्यू टाकली तर 3 into 3 9 into मायनस sin theta into cos square theta डिवाइडेड बाय dx by d theta किती 6, 3 into 2 6 cos theta into sin square theta. cos square मधला एक आहे कॅन्सल, sin आणि यातला एक कॅन्सल, म्हणजे किती झालं मायनस 9/6 इंटू इथं आला cos theta इथं आला sin theta, म्हणजे किती cot theta. 9 इथं गेला 3 इथं आला 2. Therefore dy by dx is equal to minus 3/2 into cot theta. मग आपल्याला माहिती स्लोप कसा पण घ्यायचा. Therefore m is equal to slope of tangent dy by dx at x1 y1. पण आपला आन्सर थिटा झालं. थिटाची व्हॅल्यू आपल्याला माहिती किती π/4 पुट केली. सो मायनस 3/2 इंटू cot ऑफ π/4. मग cot π/4 म्हणजे किती असतं 1, म्हणजेच आन्सर किती आलं तुमचं मायनस 3/2. हा काय झाला तुमचा स्लोप ऑफ टँजेंट. dy by dx at point म्हणजे स्लोप ऑफ टँजेंट. Therefore equation of tangent is काय y minus y1 is equal to m into x minus x1. मग y minus y1 आपण कॅल्क्युलेट केलाय किंवा इथं तुम्ही तसं मेन्शन करून घेऊ शकता. x1 y1 किती x1 y1 1/√2 3/2√2 आणि m किती आहे, m is equal to minus 3/2. मग टाकली व्हॅल्यूज किती y minus y1 किती आहे 3/2√2 इज इक्वल टू m किती मायनस 3/2 इंटू x मायनस x1 किती आहे 1/√2. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या किती 2y 2√2y मायनस 3/2√2 इज इक्वल टू मायनस 3√2x मायनस 1/2√2. हे दोन्ही काय झाले कॅन्सल, म्हणजेच किती 2√2y मायनस 3 इज इक्वल टू मायनस 3√2x मायनस मायनस प्लस 3. हे इकडे आणलं 3√2x प्लस 2√2y हा इकडे आला मायनस 3 मायनस 6 इज इक्वल टू 0. दिस इज रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ टँजेंट. मग आता काय म्हणणार 9 m डॅश इज इक्वल टू स्लोप ऑफ नॉर्मल. काय असतो स्लोप ऑफ नॉर्मल, निगेटिव्ह ऑफ स्लोप ऑफ टँजेंट, म्हणजे किती मायनस 1 अपॉन मायनस 3/2 म्हणजे 2/3. Therefore इक्वेशन ऑफ नॉर्मल काय y मायनस y1 इज इक्वल टू m डॅश इंटू x मायनस x1. व्हॅल्यू पुट करा. y मायनस y1 ची व्हॅल्यू किती आहे 3/2√2 इज इक्वल टू 2/3 इंटू x मायनस 1/√2. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा 2√2y मायनस 3/2√2 इज इक्वल टू 2/3 इंटू √2x मायनस 1/√2. √2 काय कॅन्सल. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा 3 into 2 6 √y
minus 9 is equal to 2 into 2 4 root 2x 4 into root 2x 2 into 2 4 minus 1 minus 4 adjustment केली तर 4 root 2x minus 6 root 2y हा तिकडे गेला तर काय होईल प्लस 9 minus 4 plus 5 is equal to 0. This is required equation of normal. अशा पद्धतीने सिंपल टेक्निक्स ना तुम्ही काय करणार आहात इक्वेशन ऑफ टँजेंट अँड नॉर्मल फाइंड करणार आहात. परत एकदा सांगतो लक्ष द्या. टँजेंट आणि नॉर्मल फाइंड करताना फक्त दोनच गोष्टी गरजेच्या आहेत. एक पॉइंट माहित पाहिजे, एक स्लोप माहित पाहिजे. स्लोप हा डेरिव्हेटिव्ह सहाय्याने फाइंड करायचा आहे. पॉइंट फाइंड करण्यासाठी काही ना काही डाटा तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेला असेल. जसं इथं पॅरामीटर दिलं, पॅरामीटर वरनं पॉइंट काढावा लागेल आणि पॉइंट काढला तर इक्वेशन ऑफ टँजेंट आणि नॉर्मल मिळणार आहेत. आता त्यातला सेकंड नंबर प्रॉब्लेम तुम्ही होमवर्क करा. थर्ड नंबरचा प्रॉब्लेम मी इथे परत सोडून देतोय. चला बघा लक्ष द्या इकडे सर्वांनी. काय दिलं t is equal to 4 व्हॅल्यू इथे पुट केली as t is equal to 4 and x is equal to root t and y is equal to t minus 1 upon root t. Therefore x is equal to root of 4 is equal to 2 and y is equal to 2 minus 1 upon root of 4. 2 minus 1 by 2. 2 into 2 4 minus 1 म्हणजे 3 by 2. म्हणजे तुम्हाला पॉइंट काय भेटला x1 y1 is equal to काय 2 3 by 2 हा पॉइंट भेटला. मग काय म्हणणार as x is equal to root t and y is equal to t minus 1 upon root t. Differentiate with respect to t. मग काय dx upon dt is equal to 1 upon 2 root t and dy by dt is equal to t चा डेरिव्हेटिव्ह किती 1 मायनस हा t रेस टू किती झाला -1 by 2 -1 by 2 -1 -3 by 2 1 upon t रेस टू 3 by 2 हे त्याचा डेरिव्हेटिव्ह. पुट काय करणार t इज ठीक आहे बाय पॅरामेट्रिक रूल. चला बोला काय पॅरामेट्रिक रूल. dy by dx is equal to dy by dt upon dx by dt. dy by dt किती आहे 1 minus 1 upon 2 t raised to 3 by 2 upon 1 upon 2 raised to root t. बघा याला कसं लिहिणार ठीक आहे डायरेक्ट पुट करून दे. t ची व्हॅल्यू किती टाकणार therefore dy by dx at t is equal to 4 is equal to लक्ष द्या सर्वांनी इकडे 1 minus 1 upon 2 4 raised to 3 by 2 upon 1 upon 2 raised to 4. मग आता काय होईल हा झाला 1 minus 1 upon 2 4 चा स्क्वेअर रूट किती 2 2 चा क्यूब किती 8 2 into 8 याला का सोडायचं बघा 4 raised to 3 by 2 याला आपण असं लिहू शकतो 4 raised to 1 by 2 चा क्यूब 4 raised to 1 by 2 म्हणजे 2 2 चा क्यूब म्हणजे किती 8. अशा पद्धतीने ही व्हॅल्यू इथे आपण लिहिली. डिवायडेड बाय 1 अपॉन 2 म्हणजे किती झालं 4. क्रॉस मल्टिप्लिकेशन 8 2 16 वजा 1 16 minus 1 15 अपॉन 16 डिवायडेड बाय 1 by 4 4 नाही तर डिवाइड केलं 4 म्हणजे किती झालं 15 अपॉन 4. हा झाला तुमचा स्लोप ऑफ टँजेंट. मग आता काय करणार पुढे therefore m is equal to slope of tangent. चला काय आला स्लोप ऑफ टँजेंट इज इक्वल टू 15 by 4. मग आता काय म्हणणार therefore इक्वेशन ऑफ टँजेंट काय इक्वेशन ऑफ टँजेंट y minus y1 is equal to m into x minus x1. therefore y minus y1 आपण इथे फाइंड केलेला आहे 3 by 2 m किती आहे 15 by 4 x minus x1 किती आहे 2 थ्रू आउट 4 ने काय करा मल्टिप्लाइड म्हणजे किती 4y minus 6 is equal to 15 into x minus 2. मल्टिप्लिकेशन केलं तर 4y minus 6 is equal to 15x minus 30. so 15x minus 4y
हा तिकडे गेला प्लस होईल -24 इज इक्वल टू 0. दिस इज रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ टँजेंट. मग आता पुढे काय करणार 9 स्लोप ऑफ नॉर्मल. चला बोला स्लोप ऑफ नॉर्मल काय असतो तो m डॅश इज इक्वल टू -1/m. देअरफॉर m डॅश इज इक्वल टू -4/15. देअरफॉर इक्वेशन ऑफ नॉर्मल इज काय इक्वेशन ऑफ नॉर्मल y minus y1 is equal to m dash into x minus x1. y1 ची व्हॅल्यू इथे आहे, x1 ची व्हॅल्यू इथे आहे, m dash ची व्हॅल्यू इथे आहे. व्हॅल्यू टाका आणि याला सॉल्व्ह करा. तुम्हाला काय भेटेल इक्वेशन ऑफ नॉर्मल भेटेल. अशा पद्धतीनं सिंपल टेक्निक्सनं तुम्ही काय करू शकता इक्वेशन ऑफ टँजेंट अँड नॉर्मल कितीही क्वेश्चन चेंज झाला तरी फाइंड करू शकता.